तुम्हाला कधी रिलायन्सची ट्रिप भेटली ना तर त्याला सांगा बाबा रिलायन्सच्या गेटवरती मेल लागेल तर तो मेल आधीच करून दे, नाही तर मग थांबायला लागतं. या मित्रांनो जेवायला मस्तपैकी गुजरात थाळी मागवली बघा. गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांना, जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. सकाळचे बरोबर 6:30 वाजलेत. चोटीलाच्या अलीकडे थोडं म्हणजे राजकोटच्या पण अलीकडे अजून 150 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे आपला. 2 तास परत झोप काढली आणि आता उठलोय मस्तपैकी. आता इथून आपल्याला डायरेक्टली रिलायन्सला निघायचंय. बोललो ब्लॉग पण इथूनच सुरुवात करावं, कारण प्रवास भरपूर लांबचा बाकी आहे, त्यामुळं अजून बऱ्याचशा गोष्टी कव्हर करता येतील. तर चला निघूया मित्रांनो इथून डायरेक्टली राजकोट मार्गे जामनगरला. आणि इकडं कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, सूर्य लवकर उगवतो. 6:30ला सूर्योदय झाला. आता इथून 150 किलोमीटरचं रनिंग दाखवते म्हटल्यावरती आपल्याला 4-5 तास तरी जातील. कसे तर रस्त्याला ते 3च तास दाखवते. पण आंघोळ नाश्ता उरकायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ब्लॉग एवढ्या सकाळ सकाळी याच्यासाठी सुरू केला की आपल्याला म्हणजे जर आपण इकडे येतो ना, म्हणजे मी बऱ्याच वेळा आल्यानंतर रूट सेम असतो किंवा खर्चही सेम असतो, पण मेन ट्विस्ट सिरीजचा इथून निघण्यावरती असतो. एकतर एमटी तरी जायला लागतं, नाही तर काहीतरी बुकिंग घेऊन कुठं निघाल हे सांगता येत नाही. त्यामुळं ब्लॉग शेवटपर्यंत बघा, सिरीज शेवटपर्यंत बघा, कारण याच ब्लॉगमध्ये आपण रिटर्न जर्नी पण सुरू करण्याचा प्रयत्न करू. तर आता पहिलं पोहोचू रिलायन्सला, जिथे आपल्याला गाडी खाली करायची आहे. सापर गेटला जायचं आहे. बऱ्याच वेळा मी सापर गेटलाच गेलोय, म्हणजे मागच्या वेळेसच फक्त आपण त्या रेल्वे क्रॉसिंगच्या पुढच्या गेटला गेलो होतो, नाही तर बाकी सरसकटा आपला सापर गेटला डिलिव्हरी होत असते. तर 9 वाजलेत मित्रांनो, आपण जामनगरच्या थोडं आले बघा. होऊ दे मस्तपैकी. आता आंघोळ करून भेटू. आंघोळ झाली मग फ्रेश. श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो मस्त अशी आंघोळ उरकली. हौद आता मोठी गाडी होती ती निघून गेली. मस्त फक्त 15 मिनिटात आंघोळ उरकून घेतली. आता चहा नाश्ता उरकून घेऊ हॉटेलवरती. ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, सॅटरडे आणि आजची आज गाडी खाली करून भरायचं नियोजन पण लावलं पाहिजे. नाही तर 2 दिवस लटकायला लागेल, नाही तर पहिल्या ट्रिपसारखं आपल्याला अहमदाबादला निघून जावं लागेल. शनिवार रविवारीच अवघड होते. चला उरकलं आता इकडलं सगळं. मस्तपैकी पूजा झाली, कपडे पण वाळत घातली. इथं वाळत टाकली म्हणजे ना जाता जाता वाळून जातील. चहा नाश्त्याचं पण नियोजन लावता येईल आता. मगच इकडे नाश्ता म्हणजे काय माहिती आहे, एकतर पोहे, समोसा, नाही तर ते पापडी, ढोकळा, खमंग काय म्हणतात, खमम काय असं म्हणतात बाबा, खमम का खमंग काय तरी आहे असा प्रकार. तर ते असं कायचा नाश्ता भेटतो. चला पटक्यान उरकू आणि टपक्यान निघू. कसा डिझाईन बनवलंय वॉटर पार्कचं. तर त्याच्या हॉटेलवरती मित्रांनो काय नाश्त्याची सोय नव्हती, शिल्लकच नव्हतं काय. मग फक्त चहा घेतला आणि आपल्याकडे नाश्ता म्हणलं तर हे बघा लोणावळा चिक्की. टाईम नाही त्यामुळे आता लोणावळा चिक्की खातो चालू पोहोचूया मग गेटवरती. हे बरं पडतं, 100ला 3 भेटतात. एक टाइम भागून जाते ना आणि हेल्दी. जर तुम्हाला कधी रिलायन्सची ट्रिप भेटली ना तर त्याला सांगा बाबा रिलायन्सच्या गेटवरती मेल लागेल तर तो मेल आधीच करून दे, नाही तर मग थांबायला लागतं. तर आपण ऑलरेडी सांगितलं होतं, आता आपल्याला तो माणूस न्यायला येणार आहे गेटवरती. आपण डायरेक्टली गेटवरती पोहोचणार. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हेल्मेट, जॅकेट आणि शूज, रिफ्लेक्टर जॅकेट, शूज हे कंपल्सरी आहे. आता हे आपण शॉर्ट्स घातलेले, पण युनिफॉर्म तिथे गेल्यानंतर मग हे चेंज करावं लागेल. तर तिथं पोहोचल्यानंतर आता कव्हर करून घेऊ आणि लवकरात लवकर गाडी खाली करून देऊ. 11ला फक्त 3 मिनिटं बाकी आहेत. पार्किंगला पोहोचलं मित्रांनो. चला बघूया किती वेळ लागतो आता गाडी खाली व्हायला. काय आपलं नशीब जोरात असेल मित्रांनो, आज फक्त 1च तास लागलाय आपल्याला आज एंट्री करायला. नाहीतर दिवस तर आरामात मोडतो बरं का. रिलायन्स मध्ये यायचं म्हटलं का, ती समोरची गाडी चालली ना आपल्या, तर त्यांनी आपल्याला म्हणजे कंपनीचा माणूस येतो, तर ते येऊन फटाफट सगळ्या गोष्टी करून घेतल्या. डॉक्युमेंट्स आपले भेटले, लगेच एंट्री पण झाली. आतमध्ये हे बघा निघालोय प्लांटला, गाडी खाली करायची आहे. फक्त 22च बॉक्स आहेत आपल्या गाडीमध्ये.
पहिला तर टाइम बघून घ्या मित्रांनो, फक्त 20 मिनिटं लागलेत आपल्याला. चला गेटवरती आणि पडूया लगेच बाहेर. मोठे मोठे प्रोजेक्ट चालू आहेत. ते समोरचा जो प्रोजेक्ट आहे ना, तिथे आपलं मशीनचं काम चालू होतं, बिग सीटचं काम चालू आहे तिथंच. याचं काम असं चाललंय की जसे एखादी नवीन सिटी बनते किंवा नवीन कंपनी बनते की काय, सगळं अंडर कन्स्ट्रक्शन. 1:15 गेटच्या बाहेर. कसं परफेक्ट नियोजन आहे की नाही आपलं. लय टाइमात लय फास्ट झालाय आज यावेळेस. पहिल्यांदा एवढे फास्ट झाले बरं का आपली गाडी बाहेर. आता बुकिंगचं शोधू. चला या मित्रांनो, जेवायला मस्तपैकी गुजरात थाळी मागवली बघा हॉटेल समोर, आणि तिकडं पटेलचं ऑफिस आहे. चला म्हणलं जेवण ओळखून घ्यावा, गुजराती थाळी. पहिला तर टायमिंग बघून घ्या मित्रांनो, बरोबर 6:03 झालेत आणि आपण निघालो बरं का पटेल ट्रान्सपोर्टमधून. ॲक्च्युली पटेल साहेबांकडून काय आपल्याला बुकिंग यावेळेस पण भेटलं नाही, आपण बाहेरूनच जुगाड लावून घेतलं. आजचा शनिवार आहे, कुठल्याही परिस्थितीत सेटिंग लावणंच गरजेचं होतं. त्यामुळे सगळ्यांच्या मागं लागलो आणि 1700 किलोमीटरचे मित्रांनो मस्त अशी सिरीज आपल्या पदरात पाडून घेतलेली. तर चला आता डायरेक्टली इथून राजकोटला जायचं. राजकोटवरतून गाडी लोडिंग करायची. बाकी ते या बुकिंगची स्टोरी मी तुम्हाला पुढे सांगत. पहिलं लवकर पोहोचायचं कारण 6 वाजलेत, 7-7:30ला कंपनी बंद होणार असं तो बोलला होता. म्हणला आता 100 किलोमीटर 1 तासात कव्हर करायचंय. मग तुम्ही विचार करा किती धावपळ करावी लागणार आहे. झालं असं होतं, आपण जेवायला गेलो ना त्यावेळेसच हे ट्रिपचं चाललं होतं बोलणं बरं का. त्याच्यानंतर आहे ना मी जेवलो आणि त्याने काही कन्फर्मेशन दिलं नाही. मग जाऊन झोपलो, ऑफिसला झोपलो. त्यावेळेस त्याने फोन केले पण काय ते आता रात्रभर जागलेल्याची मग काय दमच नाही. डायरेक्टली 2 तास झोपलो. तोपर्यंत फोन पण स्विच ऑफ झाला, चार्जिंगही नाही, काहीच नाही. मग कळलंच नाही. त्याचे 7-8 मिस कॉल येऊन गेले होते. मग ते एवढ्या टायमिंगमध्ये बोलो सगळं गणित हलणार. मग फोन केला तर बोलतो यार उसने गाडी लगा दिया. आणि मग परत अर्ध्या तासानंतर फोन केला, बोला यार रवि भाई उसने वो गाडी लगाया था, वो गाडी हो गया छोटा. मी तो कॅरीमध्ये पाठवायला लागला होता ते मटेरियल. आता म्हणे 5 फूट त्याची चौडाई पडते आणि त्या कॅरीची काय 5 फूट चौडाई नाही. त्यामुळं परत आला आपल्या गळ्यात. मला येतो म्हणून झाली लोडिंग. सगळी वाटच बघत होते आपण कधी पोहोचतोय. फायनली लोडिंग झाली आहे बरं का मित्रांनो. फक्त 5 मिनिटं लागले. 2 मशीनी आहेत आणि त्याचं थोडंफार ॲसेसरीज आहे. जनरेटर सारखं आहे काहीतरी, काय माहित नाही. जनरेटर सारखं आहे. आपल्याला बँगलोरचं लोकेशन बरोबर 1650 किलोमीटर दाखवत आहे मित्रांनो आपल्या इथून. सुपर सिटी, वेलकम टू सुपर सिटी राजकोट. चला इथून घेऊया राईट. परत आलो त्याच रोडने. ट्रॅफिक लागतं बरं का या रोडला, पण फ्लायओव्हर असल्यामुळे आहे ना बराच टाइम जातो. आणि मित्रांनो इकडं केशर मस्त भेटतो बरं का राजकोटला. तर ट्रान्सपोर्टरच्या भावाला सुरतला 5 पेट्या पाहिजे होत्या. म्हणलं ठीक आहे ते टाकून त्याने 5 पेट्या दिल्या आणि आपल्याला पण 1 पेटी घेतली. 10 किलोची पेटी भेटते इकडं मस्त असं केशर, ओरिजिनल केशर. तो घेतला. 1 पेटी आपल्याला दिली त्यांनी 1250 रुपयाला. आणि आपल्याकडं केशरचा रेट काय आहे ते कमेंट करून नक्की सांगा. 10 किलोची पेटी तर 1250 रुपयाला आपल्याला त्यांनी दिली. मग फायद्याची आहे का तोट्याची नक्की कमेंट करून सांगा. चला जेवण करायला थांबवलं. इथे लावायचं पुढं. इथे लावा. या मित्रांनो जेवायला आज ऑर्डर केले बघा मस्त असं आलू जिरा, तंदूर रोटी, छाछ आणि असं काहीच हॉटेल आहे बघा. चला जेवण उरक पटकन आता. तर निघालोय मित्रांनो. बरोबर 12:10 राहिलेत बघा. मॅप लावला सुरतचा, कारण सुरत आहे इथून 385 किलोमीटर. आणि सुरतला आपल्याला द्यायच्यात आंब्याच्या पेट्या. त्या सकाळी देता येतील. आता तरी लोकेशन लावून पाहिलं, एकदा चेक केलं, म्हणलं किती किलोमीटर दाखवते, एकदा अंदाज येऊन जाईल ना. तर आता 2-3 तास गाडी चालवण्याचा प्रयत्न करू, म्हणजे झोप येईल. झोप आली का मस्तपैकी गाडी लावून झोपून जाता येईल. चला निघूया आता. बरोबर 1:30 वाजलाय. पण 125 किलोमीटरचं अंतर कव्हर करून घेतलं आतापर्यंत. आता मस्तपैकी आराम करतो, कारण आलू जिरा थोडा हेवी झाला त्यामुळे लवकर सुस्ती आली. तर चला
2 तास तरी गाडी चालवली. आता झोपतो. सकाळ सकाळी लवकर उठून प्रवास कव्हर करता येईल, कारण सुरत अजून 300 किलोमीटर बाकी. चला झोपूया. सगळ्यांना गुड नाईट.